सामन्यात पाहूया. पहिलं षटक घेऊन येतील यश गावकर. सामोरे जाईल अल्पेश वाळके. पहिलं षटक सन्मान दिलाय चेंडूला आणि एक चोरटी धाव मध्ये अल्पेश वाळके यांनी खातं ओपन केलंय आपलं स्वतःचं वैयक्तिक 1 धावांनी आणि संघाचं देखील खातं उघडलं आहे 1 धावांनी. धावसंख्या झाली आहे एक. एक चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. यष्टीरक्षक सुंदर चेंडू होता. अनुराग सिंग यांना असं वाटलं की पॅटीवरती कलेक्ट करेन मी, पण त्यांना काहीच कळालं नाही. पण चेंडू मात्र 2 पायांच्या मधून जाऊन यष्टीरक्षकाच्या हातातून निसटून बॅक साईडला रेंगाळत. धावसंख्या झाली आहे एक. 2 चेंडू 1 धावा. आता मात्र चेंडू ओळखलाय आणि भिरकावून दिलाय समोरच्या दिशेला. धावसंख्या मिळेल एक. धावसंख्या वाढत 2. 2 चेंडू 3 चेंडू 2 धावा. दोन धावसंख्या झाली आहे. 3 चेंडू 2 धाव. सुंदर फटकावलाय. आता मात्र प्रयत्न तर होते पूर्णपणे बल्ब काढायचे, पण असफलता. 2 धावा निश्चित. धावसंख्या वाढत 4. 5 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. दोनचा फटका. दोनचा फटका मारला. खेळाडूला कळलं पाहिजे की काय कामगिरी केली पाहिजे आपल्या गोलंदाजीमधून. यश आपले प्राणपणाला लावून योगदान देत आहे आपल्या ओव्हरसाठी, आपल्या षटसाठी. पुढील चेंडू घेऊन येतात सामर्थ्यातील अनुराग सिंग. टॅप केला आणि फिरकावून दिलाय ऑफसाईडच्या दिशेला. आमचा कॅमेरामॅनला लागलाय चेंडू मित्रांनो, सांभाळून जरा. धावसंख्या वाढत 5. 5 चेंडू 5 धावा. बॉल टू बॉल चालली आहे मॅच. आता मात्र टॅप केलाय चेंडूला आणि कॅच होऊ शकली असती. कॅच नक्कीच होती, पण डिक्लेअर एक टप्पा कॅच नक्की झाली असती. पण पुढे जर जोरात गेले असते धावत तर नक्कीच झेलबाद झाला असता. 6 चेंडू 6 धावा. सामना चालू ठेवायचा आहे लवकरात लवकर. अजून बरेच सामने बाकी आहेत. सामने असेच चालू राहतील. उद्या देखील 7 वाजता नंतर हा सामना चालू राहणार आहे.
परफेक्ट 7ला चालू करणार आहेत. त्यामुळे कोणी कुठे जाऊ नका. संध्याकाळी सोमवार दिनांक 6, 7 वाजता बरोबर ह्या सामन्याला परत पुन्हा सुरुवात होणार आहे. गणेश दया शतक घेऊन होते आणि चेंडू फसवलेला चेंडू टाकलेला आहे, पण एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश तर नक्कीच असेल त्यांना. धावसंख्या वाढत, धावसंख्या झाली आहे 7. एक चेंडू 7 धावा. गणेश दया यांचा पुढील चेंडू सामोरे जातील अनुराग सिंग आणि कटावून दिलाय दुसऱ्या चाळीच्या कौलावरती. 2 धावा तर नक्कीच मिळतील. पंचांनी देखील 2 आपले बोट दाखवले आहेत. त्यामुळे धावा नक्कीच निश्चित आहेत. धावसंख्या वाढत 9. 2 चेंडू 9 धावा. स्वतः ओनर आपल्या या टीम मध्ये खेळत आहे आता. प्रसाद नाईक. पुढील चेंडू गणेश दया यांचा सामोरे जातील अनुराग सिंग आणि प्लेयरच्या डोक्यावरनं उचलून मारलेला आहे चेंडू हा. त्यांनी अंदाज घेतला. हा चेंडू नक्कीच सेफ शॉट च्या पद्धतीचा होता. धावसंख्या वाढत, धावसंख्या झाली आहे 10. 3 चेंडू. उलटो चेंडू डायरेक्ट हिट केला पण उंचवला गेला नाही. समोरच्या दिशेला आहे चेंडू बाहेर आहे. प्लेयर आपले धावतायत. चेंडू थांबायची वाट बघतायत. रोकेला. धावसंख्या होत आहे 11. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. पुढील चेंडू गणेश दया सामोरे जातील अल्पेश वाळके. बॅट मागे घेतलेली मारू एवढा ताकदीने, पण त्यांनी हलका टॅप केला आणि खेळपट्टीवरती चेंडू एक चोरटी धाव घेऊन सुंदर धावसंख्या झाली 12. 5 चेंडू 12 धावा. आता मात्र प्रसाद नाईक यांचे सुपुत्र समर्थ नाईक यांनी झेलबाद घेतलाय. वाटलं नव्हतं घेतील पण नक्कीच कॅच त्यांनी आपल्या झोळीमध्ये दर्शवली. धावसंख्या झाली आहे 12. ओव्हरची समाप्ती. दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या झाली आहे 12. ज्याची आतुरतेपणे वाट बघत होतो. ज्या प्लेयरची आतुरतेपणे सगळेजण वाट पाहत होते. आमचे परम मित्र दीपंकर जाधव स्वतः ओव्हर हातात घेतली आहे. पहिलंच ओव्हर असेल त्यांना. डेब्यू. अभिनंदन मित्रा. चेंडू समोर भिरकावून दिलाय आणि सन्मानित करत आहेत 2 धावांनी. नक्कीच 2 धावांनी नक्कीच सन्मान दिलाय या चेंडूला. दीपंकर जाधव यांचा पहिला चेंडू. धावसंख्या वाढत 14. एक चेंडू 14 धावा. पुढील चेंडू अल्पेश वाळके सामोरे जातील. पुन्हा एकदा रिकॅप. रिकॅप. पुन्हा एकदा रिकॅप. पुन्हा एकदा रिकॅप. धावसंख्या वाढत 2-2 नी धावसंख्या झाली 16. 2 चेंडू 16 धावा. आता मात्र त्यांना काहीशे कानमंत्र ते प्रसाद नाईक. आता ज्या प्रकारे बॉलिंग टाकतायत, जर अशीच जर बॉलिंग चालू राहिली तर नक्कीच ही ओव्हर 12 रनांची असेल. 2 चेंडू 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. पुढील चेंडू दीपंकर जाधव सामोरे जातील अल्पेश वाळके. आता मात्र अल्पेश वाळकेंनी चेंडू ओळखला आणि हळुवार पद्धतीने वाईडचा इशारा देखील. धावसंख्या वाढत 17. 2 चेंडू 17 धावा. काहीतरी चमत्कारच घडवावा लागेल दीपंकर जाधव यांना.
आणि पुन्हा एकदा 2 चेंडू ज्या प्रकारे मारले त्याच्यापेक्षा थोडा जरा जास्त ताकदीने मारला. 2 धावा नक्कीच. धावसंख्या वाढत 19. 3 चेंडू 19 धावा. वैयक्तिक आतापर्यंत अल्पेश वाळके यांच्या धावा झाल्या आहेत 8. या ओव्हरचा जास्तीत जास्त मेहनत जागेवरूनच घेतलीये. न धावता घेतलीये. पुढील चेंडू दीपंकर जाधव. सामोरे जातील अल्पेश वाळके. पंचांनी आपले हात वर करून वाईडचा इशारा दिलाय. आतापर्यंत 2 वाईट झालेत. धावसंख्या झाली आहे 20. 3 चेंडू 20 धावा. बराच वेळ घेतायत मित्रांनो. सामन्याला लवकरात लवकर चालू ठेवायचे आहेत. यष्टीरक्षक म्हटलं आता चेंज झालेत. यश गावकर आलेत. थोडासा क्रॉस होता मित्रा. 2 धावा निश्चित. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे 22. त्यांना टप्पा कुठे पकडायचा आहे अजूनही देखील समजलं नाही. प्लेयर जेव्हा नवीन असतो आपण समजू शकतो की आपण टप्पा पकडण्यासाठी पहिला चेंडू व्हाईट जाईल. धावसंख्या झाली आहे 22. 4 चेंडू 22 धावा. टप्पा पकडण्यामध्ये थोडा मुश्किल होते त्यांना. परत पुन्हा चेंडू नारळाच्या झाडामध्ये. आता मात्र डिक्लेअर. धावसंख्या वाढत. धावसंख्या झाली 23. 5 चेंडू 23 धावा. 4 ओव्हरचा ओके. धन्यवाद पंच. धावसंख्या झाली आहे 24. 5 चेंडू 24 धावा. पुढील चेंडू शेवटचा शिल्लक चेंडू आहे हा. अशा पद्धतीने टाकणार. आता मात्र सर्वांचीच नजर असेल या चेंडूकडे. मात्र मित्रा ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ना तो चेंडू पाहिजे होता. आता तो चेंडू त्यांनी टाकला. मारायला दिला. पण मात्र आता यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकून त्यांनी बोल्ड, क्लीन बोल्ड. धावसंख्या झाली आहे 24. दुसरी ओव्हरची 12. अल्पेश वाळके यांच्या. अनुराग सिंग 9 वरती अजूनही. रिकॅप पाहू शकता आपण. बॉल आला यॉर्कर पद्धतीचा बॅटी घालून निघून गेला. बॅट आणि बॉलचं काहीच मिलन नाही झालं आणि पिरफळा उडून गेल्या. धन्यवाद. पुढील षटक घेऊन येतील चेतन चव्हाण. दीपंकर जाधव यांची महागडी ही ओव्हर. 12 रन त्यांनी या ओव्हर मध्ये दिले आहेत. 6 चेंडूंमध्ये 12 धावा दिल्यात. तिसरं षटक होतं. धावसंख्या झाली 24. पुढील षटक आता या या 12 रनांची भरपाई आता मात्र चेतन चव्हाण वरती असेल. याचं लक्ष असेल. कारण का मागील सामन्यामध्ये बरेचसे त्यांनी चेंडू यॉर्कर खूप सुंदर प्रकारे टाकलेत. आउट झालेला आहे आणि आउट होऊन त्यांच्या जागी मनोज सिंग आले. मनोज सिंग देखील एक चेंडू खेळायला आले आणि आउट झाले. आणि दिनेश सोनार खेळपट्टीवरती आलेत. हट लागली मात्र ऐकायला तर पूर्ण क्लिअर आलेली आहे. चैतन चव्हाण वरती काहीसं बर्डन कारण का 12 रन या ओव्हरच्या आधी झाले आहेत.
आता त्याची भरपाई कशी मिटवून काढायची ती त्यांच्या हातात असेल. कारण काही शेवटचं षटक आहे. जर आता मात्र जर त्यांनी त्याला थांबवून ठेवलं, तर त्यांना हे जड जाणार नाही, की एवढा स्कोर बनवण्यासाठी. धावसंख्या झाली 24. सामर्थ्यातील दिनेश आणि यष्टीरक्षक मात्र मित्रा आणि अपील केलाय आउट. अपील केलाय आउट. यष्टीरक्षकांनी जर चेंडू हातातच ठेवला असता, तर नक्कीच लगेचच स्टंपिंग बोल्ड घेता आले असते. आमचे समालोचन ह्याच्यापूर्वी समालोचन कक्षाकडे जे आमचे अजय पवळे मित्र समालोचन करत होते, आता स्वतः मात्र ते खेळपट्टीवरती आलेत. त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांनी देखील चांगली अशी सुरेख अशी बॅटिंग करावी. त्यांचा पण अनुभव आहे टाटा कंपाऊंड मधील या मैदानामध्ये. धावसंख्या झाली आहे 24. 2 चेंडू 24 धावा. हॅट्रिकची चान्सेस आहे मित्रा. आ! अपील नाही, नाही, नाही आणि धावबाज, धावबाज केलाय. फसवलंय त्यांना. पंचांनी आपला निर्णय सांगायचा आहे. कोण आउट झाला आहे? दिनेश सोनार आउट झालेले आहेत. चैतन पवार यांना हॅट्रिक. अजूनही हॅट्रिक साठी या ओव्हरला मात्र त्यांना खरंच असं अभिनंदन आहे. कारण का पाहत आहे यार. मित्रा जो चेंडू टाकलायस ना तू, खरंच फार सुंदर यार. चैतन चव्हाण, दीपंकर जाधव यांची ओव्हरची भरपाई तुला द्यावी लागते असं मला दिसून येतंय. धावसंख्या झाली आहे 24. अजूनही 24 वरती त्यांना थांबून ठेवलंय. आता मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं सिक्स मारण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या डिक्लेअर. एक धावसंख्या नक्कीच मिळेल. 25. 4 चेंडू, 5 चेंडू, 5 चेंडू, 25 धावा. चेंडू द्यायचा लवकरात लवकर. सामना थांबवायचा नाही मित्रांनो. जे आपले रिकामी मित्र आहेत त्यांनी लवकरात लवकर या चेंडूकडे लक्ष द्यायला जायचंय. धावसंख्या झाली आहे 25. 5 चेंडू. शेवटचा षटक आहे. चैतन चव्हाण यांचं नक्कीच मनातल्या मनात खुश असेल हा मित्र माझा. क्या बात है यार मित्रा. पुन्हा एकदा होल्ड केला. यष्टीरक्षकाने विकेट घेतलाय. धावसंख्या झाली 25. जिंकण्यासाठी 26. मागील ओव्हरमध्ये दीपंकर जाधव यांनी मिठी मारली पाहिजे चैतन चव्हाण यांना. कारण का 12 रन दिलेत आणि त्यांनी आणि 12 रनचं बर्डन जे त्यांनी फेडलंय ते म्हणजे चैतन चव्हाण यांनी. 4 विकेट घेऊन त्यांनी त्यांचं ओव्हरची समाप्ती केली आहे. धावसंख्या फक्त त्यांनी 2च दिली आहे. यापुढील होणारा सामना टाटा रायनोज आणि टाटा ईगल नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचा आहे कॉइन बॉक्स मध्ये.
सामन्याला सुरुवात. धावसंख्या 26. 26 धावांचं लक्ष्य. प्रत्येक ओव्हरला आले. पहिल्या ओव्हरला आले 6, दुसऱ्या ओव्हरला आले 6, परत तिसऱ्या ओव्हरला आले 12 आणि शेवटच्या ओव्हरला आले 1. चैतन चव्हाण या 1 रनाची ओव्हर टाकली. त्यांचं खरंच अभिनंदन मित्रा. सुंदर ओव्हर टाकले. 4 विकेट घेतलेत. 4 विकेट. तेही देखील धावबाज, सगळे धावबाज. नाणेफेकीचा कौल. रायनॉज यांनी विजेते नाणेफेकीचा कौल आणि आपला निर्णय सांगायचा आहे. आता होणारा सामना टाटा शार्क वर्सेस टाटा वुल्फ. टाटा टायगर यांनी 26 धावांचं 25 धावांचं लक्ष दिलंय आणि 26 धावा कंपल्सरी त्यांना करायच्या आहेत टाटा वुल्फ यांना. पाहूया मॅनऑफ तलवार कोण काढून येते आता खेळपट्टीवरती. आता मात्र त्यांना पॅटीला धारच काढून यायचंय कारण का ज्या प्रकारे वाह जबरदस्त स्वतः ओनर प्रसाद नाईक मागील सामन्यांमध्ये आपण जर 2-3 वर्षापूर्वी जर आपण फ्लॅशबॅक केला तर हे नक्कीच खेळाडू चांगले आहेत. स्ट्राईकला प्रसाद नाईक आणि नॉन स्ट्राईकला अरुण पाटील. टाटा इंटर टाटा कंपाऊंड मधले आपल्या मॅचेस होतात तेव्हा अरुण पाटील फार जोश मध्ये असतात. हे नक्कीच सामन्यासाठी तेव्हा विजेते पार पाडण्यासाठी नक्कीच करतात आणि आताच माहिती सूत्रानुसार माहिती पडलंय की ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय विक्रम मोरे. अभिनंदन मित्रा. अनुराग आणि डॉट बॉल. नॉन स्ट्राईकला अरुण पाटील, स्ट्राईकला प्रसाद नाईक. सगळ्यांनी चान्स घेतला तर आपण पण चान्स घेऊया. धावसंख्या झाली आहे 0. एक चेंडू अनुराग यांचा, अनुज यांचा तटवलाय 2च्या दिशेला आणि धावसंख्या नक्कीच 2 आहेत कारण का डायरेक्ट दिसतो इथूनच. धन्यवाद पंच. धावसंख्या वाढत 2 चेंडू 2 धावा. अनुज यांचा चेंडू वाट पाहिली चेंडूची प्रसाद नाईक यांनी भिरकावून दिला ऑफ साइडला. कॅच तर नक्कीच नाही भेटणार कारण का ज्या प्रकारे चेंडू जमिनीच्या लेंथला गेलाय. 26 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 3 धावा झाल्यात. वैयक्तिक खातं खोललंय प्रसाद नाईक यांनी. आतापर्यंत त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्या आहेत 4. धावसंख्या झाली आहे धावसंख्या झाली आहे 4 आणि नाणेफेकीचा कौल टाटा रायनोज यांनी विजेते आहेत आणि त्यांनी बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. पुढील चेंडू अनुज यांचा तटवलाय ऑफसाईडच्या दिशेला आणि थ्रो केलाय आणि अल्पेश वाळके मिस फिल्डिंग मित्रा. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू होता. धावबाज घेता आला असता पण चेंडूच हातामध्ये थांबला नाही तर कसा धावबाज घेणार. पुढील चेंडू अनुज यांचा. धावसंख्या वाढत 5. भिरकावून दिलाय यष्टीरक्षकाच्या पण डोक्यावरनं. धावसंख्या दिली 6. ओव्हरची समाप्ती. आताच्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या आहेत. घोषणाबाजी नक्कीच होत आहेत पण मी सांगू शकत नाहीत काय घोषणा होत आहेत. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत गोलू का सिंग.
हिरकावून दिलं लेग साईडच्या दिशेला. धावसंख्या मिळत आहे 1. अनुराग सिंग यांचा पहिला चेंडू 1 रन नक्कीच. धावसंख्या वाढत 7. रावसाहेब पाटील यांचे जेवढे फॅन आहेत त्यांनी आताच खबर आली की सूत्रानुसार कळालं की ते पॅव्हिलियन मध्ये बसलेत आणि त्यांची बॅटिंगची वाट बघतायत की आता बॅटिंग मध्ये सफलता प्राप्त करतील. धावसंख्या झाली आहे 8. 2 चेंडू 8 धावा. धावसंख्या झाली आहे 8. प्रॅक्टिस मध्ये नसून देखील पण इतक्या प्रकारे चांगलं खेळणं हे देखील प्रत्येक प्लेअर वरती असेल निर्भरित. धावसंख्या वाढत. धावसंख्या झाली आहे 8. चेंडू झाले आहेत 5 चेंडू 8 धावा. आताच एक माहिती आली. रावसाहेब पाटील यांनी 6 मारला तर त्यांना 5,555 रुपये. सुंदर तटवलाय चेंडू. मिस फिल्डिंग. धावत पळत नक्कीच पकडतात चेंडू. उभरते तारे हे आपल्या कंपाऊंडचे. धावसंख्या झाली आहे 9. ओव्हरची समाप्ती. आताच्या ओव्हरला मात्र 3 रन आलेत. वैयक्तिक धावसंख्या झाल्या आहेत प्रसाद नाईक यांच्या 8 धावसंख्या झाल्या आहेत वैयक्तिक. कॅप्टन संघाचे कॅप्टन अल्पेश वाळके स्वतः ओव्हर घेऊन तिसरा षटक घेऊन सामोरे जातील. प्रसाद नाईक. यष्टीरक्षक मध्ये काहीसा बदल. यष्टीरक्षक आलेत दिनेश सोनार. चेंडू मात्र ग्राउंड मध्येच आहे आणि धावू शकतात का धावू शकतात का. एकच धावसंख्या मिळत आहे 1. धावसंख्या झाली आहे 10. 1 चेंडू 10 धावा. रावसाहेब पाटील स्ट्राईक वरती 5,555 अमाऊंट डोळ्यासमोर. नक्कीच जर 6 मारला तर नक्कीच ही अमाऊंट त्यांनी लगेच चेकच्या स्वरूपात घेऊन जायची. चेक रेडी आहे मित्रा. करून दाखव. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. प्रयत्न तर नक्कीच होते पण चेंडू मात्र बॅटीवरती थोडा लेट आला. फटका दिलाय ताकदीचा वापर करून. धावसंख्या झाली आहे 11. 2 चेंडू 11 धावा. आणि समालोचन कक्षाकडे फिरकवला त्यांनी चेंडू हा. धावसंख्या वाढत 12. धावसंख्या झाली आहे 12. 3 चेंडू 12 धावा. टाटा वुल्फ यांच्या. हा पॅटीची तडा गेली आणि दिनेश सोनार यांच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू असला असता आता हा विकेट असला असता. विकेट विकेट नक्कीच असता जर कॅच पकडली असती. दिलीप वाळके यांचंही खूप योगदान आहे कारण का ती जी चालत आलेली फिल्डिंग आहे त्यांची परंपरेनुसार तीच फिल्डिंग ते त्यांनी आतापर्यंत ठेवली आहे यष्टीरक्षकाच्या बाजूला. त्यांना माहिती आहे की मी इकडचे चेंडू नक्कीच परफेक्ट पकडू शकतो आणि मी रनआउट नक्कीच घेऊ शकतो आणि मागील सामन्यामध्ये त्याच प्रकारे त्यांनी रनआउट घेतलेत. धावसंख्या झाली आहे 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. पुढे जाऊन फिरकवण्याचा चेंडू झेलबाद झाले असे टप्पा पडलाय आणि बॉल थांबण्याचा वाट बघतायत अजय पवळे की बॉल थांबल्यानंतरच मी पकडणार. धावसंख्या वाढत 14.
ओव्हरची समाप्ती. आत्ताच्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या आहेत. पहिल्याच्या ओव्हरमध्ये 6 आणि नंतर 3 नंतर 5 आणि धावसंख्या झाली आहे 14. शेवटचं षटक घेऊन दिनेश सोनार, रावसाहेब पाटील यांना अमाउंट लागली आहे मित्रा 5,555. एक सिक्स. इनिंग झाल्यानंतर सांगणार कोण आहे स्पॉन्सर बाय. धावसंख्या झाली आहे 14. चौथं षटक आणि झेलबाद होण्याचे चान्सेस आणि अनुराग सिंग पळतायत पण मित्रा तिकडे झाड आहेत. कसं शक्य आहे? 15. धावसंख्या झाली आहे 15. एक चेंडू 15 धावा. सुंदर तटवलाय चेंडू ऑफ साईडच्या दिशेला. आपलाय चेंडूला. धावसंख्या झाली आहे 16. 2 चेंडू 16 धावा. वैयक्तिक धावसंख्या 11 प्रसाद नाईक यांच्या. दिनेश सोनार समोर जातील प्रसाद नाईक. पूर्णपणे तटवलाय चेंडू मैदानामध्ये. एक धाव नक्कीच. धावसंख्या वाढत 17. मित्रा प्राइज विसरू नको. काय लागलंय प्राइज. एक षटकार मार आणि मित्राने फिरकवले बॅट. झाडाला लागली. मनामध्ये तर नक्की सिक्स असेल हा. पण 2 धावा नक्कीच आहेत. ऑफिशियली 2 धावा आहेत आणि मनामध्ये हा नक्कीच सिक्स आहे. धावसंख्या झाली 19. 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक. दिनेश सोनार यांच्या सामोरे जातील रावसाहेब पाटील. पुढे जाऊन भिरकवण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेला गेलाय चेंडू. एक धाव नक्कीच. धावसंख्या वाढत मंद गतीने 20. एक चेंडू मध्ये 6 धावा पाहिजे मित्रा. करून दाखव. संधी आहे. जीवनाचा शिल्पकार तूच आहेस. करून दाखव. एक चेंडू 6 धावा. भेटला तर सोडू नकोस. आणि प्राइज घेऊन जा. ते देखील न विसरता. एक चेंडू मध्ये 6 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या झाली आहे 20. जिंकण्यासाठी 6 धावा पाहिजे. एक चेंडू दिनेश सोनार यांचा समोर जातील अरुण पाटील. फिरकावून दिलाय समोरच्या दिशेला नाही ऑफसाईडच्या दिशेला. अमाऊंट होती 5,555 आणि ती गमावली आहे. संधी गमावली आहे. आणि राणे यांनी अमाऊंट लावलेली ही. पुढील सामना या सामन्यामध्ये बघायला गेलं तर टाटा गोल्डचे नॉट विथआउट नो लॉस मध्ये या दोन्ही खेळाडूंनी खेळलेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायला हरकत नाही कारण का मागील सामन्यामध्ये बरेच आउट झाले. 1 डाऊन 2 डाऊन चालू होतच. आता हा सामना विजेता ठरलेत टाटा शार्क.